मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज एक महत्त्वाचा विषय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. विषय असा महत्त्वाचा आहे की खूप वर्षापूर्वी आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक विचार दिला होता आणि त्या विचाराचं नाव होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला माहिती आहे या विषयावर बोलत असताना प्रत्येक जणांना कुठेतरी जातीचा वास येणार आहे, कारण बाबासाहेबांनी ही शिकवण दिली म्हणजे ही शिकवण फक्त दलितांनाच दिली असा प्रत्येकाचा समज असतो. नवे नवे तो समज त्यांचा आहेच. सांगायचं तात्पर्य असं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे कोणी एका समाजाला सांगितलं नाही, परंतु आपण काय केलं, आपण प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये आपण या महापुरुषांना वाटून घेतलं आणि या महापुरुषांना वाटल्यामुळे आपलं काय झालं, आपण प्रत्येक व्यक्तीची शिकवण ही त्या जातीसाठीच असू शकेल असा विचार करायला लागलो. म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं ते फक्त दलितांना सांगितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं ते फक्त मराठा समाजाला सांगितलं असेल, अजून कोणी काय सांगितलं असेल ते फक्त त्याच समाजासाठी, या समाजासाठी, ही जी काही भावना आपल्या मनामध्ये आहे ती कुठेतरी आपण काढली पाहिजे. तर सहज वाचनामध्ये माझ्या ते 3 शब्द आले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, नुसतं एका समाजापुरतं ही शिकवण लागू होत नाही. ही शिकवण प्रत्येक समाजाच्या घटकामध्ये आणि घटकातल्या प्रत्येक समाजाला लागू होते. कशी लागू होते सांगा बरं. म्हणजे पहा, शिक्षण हे खूप महत्त्वाचं. पहिला टप्पा शिक्षण. शिक्षणाला काय होतं आपल्याला बरेचदा हेच माहीत नसतं. आपण म्हणतो शिक्षण घ्या, शिकलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. घरात लोक सांगतात आमचा मुलगा आमचा इंग्लिश मिडियमला आहे, आमची मुलगी कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम, हायफाय इंग्लिश. परंतु जर आपण त्यांना विचारलं ना, तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण का देताय, तर याचं कारणच नाही. 100तून एखाद्याकडेच ते कारण असतं की मला माझ्या मुलाला परिपूर्ण बनवायचे, माणूस बनवायचे, त्याला माणुसकी शिकवायची. शिक्षण आपण एकाच गोष्टीमुळे घेतो का, की आपल्याला चांगलं आणि वाईट या गोष्टींमधला फरक कळावा म्हणून शिक्षण असतं. परंतु आपल्याला खरंच चांगलं आणि वाईट यातला फरक कळतो का शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा? तर नक्कीच कळतो, फक्त तो अंमलात आणण्यासाठी तुमच्या मनाची तयारी पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली, शिका. मग मला याच मुद्द्यावर यायचं की खरोखरच आपला समाज शिकतोय का? आजही तरुण मुलं, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सिरियसपणाच नाहीये की 10वीला किती टक्के कमी पडले तरी काही हरकत नाही, 11वीला, आणि त्याच्यात काही सांगणारे असं मोटिवेशनल स्पीकर की घाबरू नका, 10वीला फेल झालेली व्यक्ती सुद्धा यशस्वी होते. आहेत उदाहरणं आहेत, पण किती होते तो टक्का जाहीर करा. तो टक्का जाहीर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 10वीला फेल झालेले, 12वीला फेल झालेले यशस्वी होतात, पण 100तून 10 होतात, 100तून 5 होतात. मग या गोष्टी आपल्याला सांगत नाही, आपल्याला फक्त वरवरच्या गोष्टी करतात. नेहमीच आपण म्हणतो ना, वरवरच्या गोष्टी आपल्याला आवडतात, परंतु त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर जे जंगल असतं, जंगल हिरवं असतं, खूप सुंदर दिसतं, परंतु ज्या वेळेस तुम्ही त्या जंगलात जाता त्यावेळेस मग काटे कुटे, प्राणी, जनावर, सर्प, विंचू अशा घातकी प्राण्यांनी ते जंगल पूर्ण वेढलेलं असतं. काटेरी झाडं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून दुरून दिसायला जंगल खूप छान असतं, परंतु जवळ गेल्यानंतर ते कळतं आपल्याला ते किती घातक आहे. त्या पद्धतीनं काही चांगल्या गोष्टी आहेत, परंतु त्या आतमध्ये तेवढ्याच खतरनाक वाईट आहे. आणि मग शिक्षण घ्यायचंय, पण शिक्षणानं माणूस चांगला होतो आणि शिक्षणाने चांगली वाईट बाजू समजते, किंबहुना चांगलं आणि वाईट जाणण्याची ओळख निर्माण होते, ताकद निर्माण होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, पूर्वी पहिले शिका. सगळ्या समाजाला लागू होते, दलित समाजाला नाही, वंचित समाजाला नाही, शोषित समाजाला नाही, अगदी सदन समाजाला सुद्धा ही गोष्ट लागू होते की समाज जर घडवायचा असेल तर 3 गोष्टींनी घडू शकतो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि मग दुसरी गोष्ट सांगितली, संघटित व्हा. मग आपण संघटित आहोत का? तर संघटित कुठला समाज नाही. कुठल्याही समाजाने असं तोरा बाळगू नये की आम्ही संघटित आहोत. मग आता महाराष्ट्रात आहे, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण मराठा समाज. मराठा समाज संघटित आहे का? काँग्रेस पक्षामध्ये किती मराठा आहेत, BJPमध्ये किती मराठा आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहे, मनसेमध्ये आहे, वंचितमध्ये सुद्धा आहेत. सगळ्या पक्षांमध्ये मराठा समाज विखुरलेला आहे.
मग मराठा समाज जर संघटित असता तर त्यांचा कुठला तरी एकच पक्ष असता ना. मग काय तर संघटित नाहीये. दलित समाजही संघटित नाहीये. वंचित आघाडी वेगळी, बहुजन आघाडी वेगळी, RPI रिपब्लिकनची आघाडी वेगळी, अनेक आघाड्या, 17 दिशेला 17 तोंड आहेत. कोणाचाच कोणाला मेळ लागत नाही. प्रत्येकाच्या आघाड्या वेगळ्या. समाज संघटित नाही. आपला समाज संघटित होतो फक्त जयंतीच्या दिवशी. आपली अशी छाती फुगलेली असते आणि जेव्हा जयंती संपते, रात्री 12 वाजता जयंती संपली की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली छाती लोप पावलेली असती आणि आपली 56 इंचाची छाती ही 12-15 इंचावर येते आणि त्याचप्रमाणे आपल्या महापुरुषांचं प्रेमही गळून पडतं. आणि मग संघटित होतो का आपण? तर संघटन झालं पाहिजे. संघटित होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये किती लोकांना सांगतो? मुळामध्ये आपलं घर तरी संघटित आहे का? इथून सुरुवात आहे. आणि तिसरी गोष्ट आहे संघर्ष करा. प्रत्येक जण संघर्ष करत असतो. आपलं कुटुंब वाचवण्यासाठी संघर्ष करत असतो. आपल्या बायका मुलांना सांभाळण्यासाठी संघर्ष करत असतो. परंतु समाजाला सांभाळण्यासाठी संघर्ष करणारा हा क्वचित असतो. खूप सारी उदाहरणं आहेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस चांगला आणि वाईट याची जाण निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही संघटित व्हाल. आणि ज्यावेळेस तुम्ही संघटित व्हाल त्यावेळेस संघर्ष करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून हे 3 शब्द खूप महत्वाचे. जीवनामध्ये या 3 शब्दांवर पूर्ण आयुष्य उभं आहे. पूर्ण समाज उभा राहू शकतो, पूर्ण देश उभा राहू शकतो, पूर्ण विश्व उभं राहू शकतो. ही साधी शिकवण दिसतीये पण ही साधी शिकवण नाहीये. या शिकवणी माग जर तुम्ही गेलात या शिकवणीच्या माध्यमातून तर तुम्ही समाज तर घडवाल, तुम्ही स्वतःलाही घडवाल, परंतु समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि विचार सुद्धा बदलतील. आज उदाहरण घेऊ दलित समाज. दलित समाजामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे उदाहरण आपल्याला दिलं, जी शिकवण आपल्याला दिली, सांगा बरं दलित समाजाने किती अंमलात आणली? हे त्रिसूत्र जे आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मुळामध्ये शिका इथंच बोब आहे. शिक्षणाच्या नावाने आपण जास्त काही महत्त्व देत नाही. ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाला अग्रगण्य स्थान दिलं त्या समाजाचं दुर्दैव असं आहे की शिक्षणाला दुय्यम काय 3रा पण दर्जा देत नाही. आणि मग शिकले नाही तर मग संघटित होणार कधी? संघटित आपण फक्त जयंतीला होतो. आणि मग किती मोठा DJ आणू आपण आणि त्याच्यावर कसं आपल्याला नाचता येईल हेच आपण पाहतो. ही आपली संघटितपणा. आणि मग त्याच्यातही भांडणं. आणि मग संघटितच नाही तर मग शिकणार कुठून? आणि शिकले नाही संघटित कसले होणार? आणि संघटित नाही तर संघर्ष काय करणार? आणि म्हणून जर कुठल्याही समाजाला मोठं व्हायचं असेल, मग तो दलित असो, मराठा असो, कुठलाही असो, कुठलाही समाज असो, त्या समाजानं ही त्रिसूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कुठंतरी आपण ही शिकवण बाबासाहेबांची कुठंतरी मागं ठेवत चाललो. दलित, वंचित, शोषित हे लोक ही शिकवण लक्षात मध्ये ठेवू शकतात, ठेवतात, परंतु अंमलात आणत नाही. कारण त्यांना असं वाटतं हा बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे खरोखरच आमच्यासाठी सांगितलं. आणि दुसऱ्या समाजाला असं वाटतं ते त्यांच्यासाठी सांगितलंय, ते थोडे आम्हाला सांगितलं. अरे पण मित्रांनो, ही शिकवण सबंध देशाला दिलेली आहे, कुठल्या समाजाला दिलेली नाही. या त्रिसूत्रीवर अख्खा समाज उभा राहतो, अख्खा देश उभा राहू शकतो. आणि म्हणून प्रत्येक समाजाने ही शिकवण अंमलात आणा. पहा, प्रगती तर होईलच पण आपला देश सुद्धा पुढे जाईल आणि आपल्या देशाचं नाव रोशन होईल. त्रिसूत्रावर आपला समाजही घडेल. आणि म्हणून आजच घरामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला सांगा की हो, ही शिकवण आम्हाला मिळाली होती. कुठली? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यश तुमचंच आहे. धन्यवाद.